हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्याजणी? तुमचं आमच्या मेनू ब्लॉगवर खूप खूप स्वागत आहे. स्वस्त राहा, मस्त राहा. तर इथं पहा, पाऊस पडत आहे. खूप जोराचा पाऊस सुरू आहे काल रात्रीपासनं. आणि आता दुपारचे 4 वाजले तरी पाऊस आणखीन थांबलेला नाही आहे. चित्तोडमध्ये खूप पाऊस पडत आहे. तर ह्या पावसाच्या वातावरणामध्ये खूप सुंदर वाटत होतं. तर मी मग इथंच आले होते मिनलच्या घरी. गॅलरीतून बसून आम्ही पावसाचा आनंद घेत होतो. तर त्यासाठी आम्ही दोघी जणी बसून इथं गप्पा मारल्या खूप वेळ. आणि पहा, आज आमच्याकडं खूप पाऊस येत आहे. अहो, खूप बोर होत होतं घरातही बसून. म्हणलं चला काय करायला बघाव तरी. एकटीच बसून. हा, अक्का बसलेल्या आहेत इथं. हा, झालं का जेवण? जेवण झालं का? जेवण 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 हा, चला तर मग काय करायला पहा. आता मिनल करायची मिठाई पहा. मी आज आपण बनवणार आहोत डाएट ड्रायफ्रूट बर्फी. चला तर मग त्याच्यासाठी आपण काय साहित्य घेतलंय ते पाहूयात. ड्रायफ्रूट बर्फीसाठी आपण घेतलेले आहेत काजू, पिस्ते, प्लेनवाले पिस्ते थे, सगळे मिक्स बीज येथे. ह्याच्यात आहेत सूर्यफुलाचे बी, खरबुजाचे बी आणि भोपळ्याच्या बिया, खसखस, पांढरे तीळ, बदाम आणि खजूर घेतलेली आहे. आपण ह्याच्यासाठी गुळ साखर वगैरे काही वापरत नाही. सामान काय घ्यायचं ते आपण सगळं पाहिलेलंच आहे. आता सगळे ड्रायफ्रूट छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेते मी. तसं ते मिक्सरमध्ये थोडे मोठे दळले किंवा खिसणीवर खिसले तरी चालतात, पण कट करून ते जास्त छान लागतात. त्याच्यामुळं पिस्ते, काजू, बदाम हे तिन्ही ड्रायफ्रूट्स मी छोट्या छोट्या आकारात कट करून घेते. आता ह्या सगळ्यांना आपल्याला भाजायचं आहे. आता मी पॅन गरम करून त्याच्यात 1 चमचाभर तूप टाकले आणि सगळे ड्रायफ्रूट्स वेगळे वेगळे भाजून घेते मी. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकत्र पण भाजू शकता, पण शक्यतो सगळे वेगळे वेगळे भाजले तर ते जास्त चांगलं राहील. आणि पहा, अशा पद्धतीनं थोडंसं रोस्ट करायचं. खूप काही ब्राऊन करायचं नाही त्याला, पण कधी कधी काय होतं, ह्या पावसाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रूट्स आदळलेले असतात तर त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि कुरकुरीतपणा येतो आणि छान ती स्वादासाठी सुद्धा फार छान लागते मग ही बर्फी. आता इथं माझे बदाम भाजून झालेले आहेत. अशाच पद्धतीनं आता पुढे मी काजू आणि पिस्ते पण भाजून घेते. खूप छान लागते ही बर्फी. लहान मुलांसाठी, शाळेला जाणाऱ्या मुलांसाठी दुधासोबत दिलं की फुल प्रोटीन वगैरे भेटतं त्याच्यातून. ह्याच्यात मी आता घेतलेले आहेत मिक्स बी सगळे. ह्याच्यात सूर्यफुलाच्या बिया आहेत, खरबुजाच्या बिया आहेत आणि भोपळ्याच्या पण बिया आहेत. ह्या सगळ्या बियांमधून आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतं आणि ते आरोग्याला खूप आवश्यक आहे. शक्यतो महिलांसाठी हे खूप चांगले आहेत, कारण ह्याच्यामुळं त्यांना अशक्तपणा, हाडांची कमजोरी वगैरे जाणवत नाही. म्हणून महिलांनी आवर्जून रोज सकाळी कामाची घाई असली तरी सुद्धा ह्या प्रकारची बर्फी करून ठेवली आणि रोज चहासोबत, दुधासोबत एक लाडू ह्याचा किंवा बर्फी खाल्ली तरी खूप फायदेशीर आहे. आता पहा, आता थोडेसे मी तीळ घेतलेले आहेत. तीळ पण थोडेसे भाजून घेतलेले आहेत. आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी तीळ खूप आवश्यक आहेत. आणि एरवी आपण ह्या सगळ्या गोष्टी असं वेगळं वेगळं म्हणून खाणं होत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एकाच मिठाईमध्ये बनवून किंवा एकाच रेसिपीमध्ये बनवून जर आपण सगळे वापरले तर ते सगळे आपल्या एकदम पोटात जातात. इथं खसखसही मी थोडीशी, अगदी खूप कमी भाजले, कारण ही आपण गार्निशिंगसाठी वर वापरणार आहोत बऱ्यापैकी, म्हणून थोडीशीच भाजली. जास्त काही ह्याचा कलर बदलू दिलेला नाही मी. आता जी खजूर सीडलेसच आणली होती मी, पण तरी पण एकदा स्वच्छ करून घेतली आणि आता त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेते. बऱ्यापैकी फिरवून घ्यायची थोडीशी. आता त्याच कढईमध्ये, पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून, अगदी 1 चमचा तूप, ह्याला तूपसुद्धा जास्त लागत नाही. त्याच्यामुळे जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही फार छान ऑप्शन आहे ह्या बर्फीचा. खजूर भाजते मी इथं, त्यामुळे एक सुंदर असा सुवास घरामध्ये पसरलेला आहे, छान असा मंद. आणि खूप काही ह्याला सुद्धा भाजायचं नाही, भाजण्याची खूप काही मेहनत नाही आहे, अगदी कमी वेळेत आणि खूप हेल्दी अशी ही बर्फी तयार होते. पहा, मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. आता गॅस बंद करून दिला आहे मी आणि हे सगळं मिश्रण जे ड्रायफ्रूटचं आपण भाजून घेतलं होतं ते ह्याच्यात मी शिफ्ट केलेलं आहे. आता थोडंसं थंड झालं की ह्याला मी मिक्स करून घेते.
वरून खसखस टाकलेली आहे थोडीशी, मी विसरले होते टाकायची, आणि थोडीशी अर्धी खसखस ह्याच्यात टाकली आहे मी, अर्धी तशीच ठेवलेली आहे. हे पहा, आता हे मिश्रण बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे. वरून एक्स्ट्रा गूळ साखर काही ॲड करायची गरज नाही, मंद गोड खजूर बऱ्यापैकी गोड असतेच. आता ह्याचे असे रोल करून घेतलेत मी, ज्याला आपण बार, एनर्जी बार सुद्धा म्हणू शकतो. जवळजवळ तेवढ्या मिश्रणात माझे 2 बार झालेले आहेत. हे पहा, पिस्त्यामुळं फार सुंदर ग्रीन कलर आलेला आहे त्याच्यात दिसतो आपल्याला. आणि वरून ह्याला अशी खसखस लपेटून घेतलेली आहे, जी उरलेली ठेवली होती मी ती प्लेटमध्ये टाकून त्याच्यात हे रोल फिरवून घेतलेली आहे. आणि हा रोल 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवले होते, कारण ते घट्ट होतं, कापायला सोपं पडतं म्हणून. आणि आता ह्याचे पीसेस कट करून घेते आहे, आणि हे बऱ्यापैकीच घट्ट झालेलं आहे मिश्रण थोडंसं, बाकी एवढं घट्ट होत नाही. आणि असे छान पीसेस तयार झालेले आहेत. जवळजवळ 25-30 पीसेस ह्या 2 रोलमध्ये झालेले आहेत. 50-50 ग्रॅम काजू बदाम घेतले होते मी, आणि खजूर 1/2 किलो घेतली होती. पहा, सुंदर अशी मिठाई तयार झालेली.